मीरा भाईंदरमधल्या राई गावामध्ये धावत्या दुचाकीवर नारळाचं झाड कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला राहुल अशोक पाटील यांचं उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झालंय। राहुल पाटील हे मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर अशोक पाटील यांचे सुपुत्र होते। 2 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे राई गावातील सदानंद नगर परिसरात ही दुर्घटना घडली होती। रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना अचानक नारळाचं झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळल्यानं ते गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत राहुल पाटील यांना झाडाखालून बाहेर काढले आणि तातडीनं रुग्णालयात दाखल केले होते। त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते, मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांची प्राणज्योत मालवली आहे। या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मीरा भाईंदर परिसरात शोककळा पसरली आहे। नागरिकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे आणि पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या झाडांची तातडीनं तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मैं ट्यूशन से आ रहा था ना, तभी वो एक अंकल ये काम करते ना, वो यहाँ पर खड़े थे। वो नारियल गिला तो उठाए, उठने में देखे वो झाड़ गिर रहा है। तो एक आंटी और आगे से जा रही थी, उनको बोला, मगर वो अंकल को बोला तो अंकल तब तक सुन नहीं पाए और वो बीच में आके वो झाड़ उनके ऊपर गिर गया। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडपडीच्या घटना वाढतायत। मुंबईच्या सांताक्रूजमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी झाले। खासगी पुनर्विकास प्रकल्पाच्या जागेवरून एक झाड यापूर्वी कोसळले होते। त्या घटनेची पाहणी करण्यासाठी स्थानिक नगरसेविका हेतल काला यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झालं। त्याचवेळी परिसरातील आणखी एक झाड अचानक कोसळलं आणि तेथे काम करणारे 8 मजूर त्याखाली अडकून जखमी झाले। जखमी मजुरांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे।